what is database and how it is different from your Excel or Google Sheet which we use. Second thing, which types of database are available? So what is RDBMS, types of data models, right? तर आज आपण जेव्हा सेशनला स्टार्ट करतो, वी आर गोइंग टू मेक शुअर की का आपण शिकतो पहिले हे समजून घेणार अँड देन आपण जो काही डिफरन्स आहे जे तुम्ही टूल्स आतापर्यंत यूज करलेले आहात त्याच्यापेक्षा तुमचा डेटाबेस कसा वेगळा आहे आणि एसक्यूएल नक्की काय आहे ते आज आपल्या सेशनमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग, व्हॉट इज एसक्यूएल? डन. सो एसक्यूएल तुम्हाला समजून घेण्यासाठी पहिले तुम्हाला समजून घ्यावं लागेल की डेटाबेस म्हणजे काय असतो आणि डेटाबेसची आपल्या रिक्वायरमेंट काय असते. ठीक आहे. So suppose we have data like we have 1000, 2000, 3000 rows. That data can be managed by your Excel or Google Sheet. ठीक आहे. सो तुम्हाला जसं प्रिव्हियस सेशन्स मध्ये पण मी सांगितलेलं आहे, जे काय तुम्ही डेटाबेस मध्ये करत आहात तेच तुम्ही एक्सेल मध्ये पण करू शकता, तेच तुम्ही पॉवर बीआय मध्ये पण आपल्याला करता येतं. मग आपण डेटाबेस किंवा एक्सेल का शिकतो? सो एक्सेल जो आहे जर डेटा तुमचा लहान असेल तर त्याच्यावरती वर्क करताना एक्सेल इज मच फास्टर. बट वेन इट कम्स टू लार्ज अमाऊंट ऑफ डेटा, सो लेट्स टेक अ एक्झाम्पल ऑफ झोमॅटो, राईट? सो आता झोमॅटोकडे जो डेटा असेल दॅट डेटा विल बी इन मिलियन्स अँड ट्रिलियन्स रेकॉर्ड्स विल बी देअर, राईट? सो आता ते रेकॉर्ड जे आहे ते एक्सेल मध्ये हँडल करणं पॉसिबल नाही आहे. So that Zomato will need something where they can store their data in a secure format. ठीक आहे. सो आता एक्सेलचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की तो लार्ज अमाऊंट ऑफ डेटाला हँडल करू शकत नाही आणि सेकंड असा प्रॉब्लेम आहे की डेटा जो आहे तो सिक्युअर नाही आहे, सिक्युरिटी त्याची कमी आहे. तेच सेम प्रॉब्लेम जे आहे ते तुमचा डेटाबेस सॉल्व्ह करतं. सो व्हॉट इज डेटाबेस? डेटाबेस इज अ लोकेशन वेअर यू आर गोइंग टू स्टोर युअर डेटा. ठीक आहे. So in our case, like we have example of Zomato. So whatever the Zomato data will be having, they will be saving their data in some location, and that location we call as database. ठीक आहे. So the database हा एक लोकेशन आहे, त्याच्यामध्ये डेटा स्टोर होतं. Then question is, what is SQL? So SQL full form is structure query language. कोणी याला SQL पण म्हणतं. So SQL is a language used to talk with your database. It helps us to store, retrieve, and manage data easily. So you can think SQL as a remote of control. So जेव्हा पण तुम्हाला तुमच्या डेटामधून डेटाबेस मधून डेटा पाहिजे असेल किंवा त्याच्यामध्ये डेटा ऍड करायचा आहे, त्याच्यामध्ये डेटा अपडेट करायचा आहे, in that case structure query language will help you to do all that changes. So database is a location where we store our data, and SQL is a way which in by using which we can store, retrieve, and manage our data. Okay. Now, why we require SQL? First thing, it is easy to learn. Second, it can handle large amount of data. Third, use in almost every industry. So तुमच्याकडे ई-कॉमर्स सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, फायनान्स सेक्टर असेल, सो जिथे जिथे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आहे तो डेटा तुम्ही एक्सेल किंवा गुगल शीट्स मध्ये स्टोर नाही करू शकत, तर त्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तुम्ही डेटा जो आहे तो डेटाबेसमध्ये स्टोर करता. देन यू हॅव सिक्युरिटी टू युअर डेटा अँड इफिशियन्सी. सो जेव्हा तुम्ही डेटा स्टोर करता तर त्या डेटाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं काम पण डेटाबेस करतं. So who can access that data, how they can access, for how much time they can access, anything can be said using your database and SQL query language. Okay. So there is one question in interview. What is this difference between your database and Excel or SQL and Excel, and which one to use? ठीक आहे. सो दोघांमध्ये एक शॉर्ट डेफिनेशन किंवा डिफरन्सिएशन मी तुम्हाला दिलेला. जर मेन थिंग सांगायचं झालं, एसक्यूएल जो आहे तो बेस्ड आहे इफ यू हॅव लार्ज अमाऊंट ऑफ डेटा सेट. सो इफ यू हॅव डेटा विथ अ मिलियन्स अँड ट्रिलियन्स रेकॉर्ड, तर त्या केसमध्ये एक्सेल त्या डेटाला हँडल करू शकत नाही. सो इन दॅट केस यू विल गो विथ द लार्ज डेटा सेट. ऑन द अदर हँड एक्सेल कॅन हँडल युअर स्मॉल डेटा सेट. सेकंड, स्पीड. जर तुम्हाला डेटा जो आहे तो इफिशियंटली हँडल करायचा आहे, देन डेटाबेस इज अ वे. जर तुमचा जो डेटा आहे तो स्लो डाऊन होतं, देन एक्सेल जो आहे तो तुमचा प्रॉब्लेमॅटिक आहे. डेटा स्ट्रक्चरमध्ये जे तुमचे रिलेशन्स आहेत ते तुम्ही कन्स्ट्रेंट्स देऊ शकता. देन
टेबल्सला कनेक्ट करून डेटा जो आहे तो तुम्ही रिट्राईव्ह करू शकता. बट एक्सेलच्या केसमध्ये फ्लॅट टेबल्स असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये असं बेसिक कोणतं रिलेशन नसतं. दॅट इज वन डिफरन्स. ऑटोमेशन, यू कॅन यूज एसक्यूएल क्युरीज अँड स्टोअर प्रोसिजर. तसंच एक्सेलमध्ये तुमच्याकडे व्हीबीएस अँड मायक्रोज असतात, ज्याच्यातून तुम्ही ऑटोमेशन आणू शकता. Now, main role for the database is to have a we can say authentication and security to your data. Where in Excel डेटाला कोणीही ऍक्सेस करू शकतो, कोणीही एडिट करू शकतो. त्याची सिक्युरिटी आहे ती तुमची ऍज कम्पेअर टू डेटाबेस एक्सेलमध्ये खूप कमी आहे. सो जर इंटरव्ह्यू मध्ये कोणी तुम्हाला विचारलं की डिफरन्स काय आहे, सो दीज आर द डिफरन्स बिटवीन युअर डेटाबेस. सो इफ आय वॉन्ट टू समराइज, SQL is more faster. It can store large amount of data. It can retrieve data easily, and it can provide security. And all these features are not available in your Excel. ठीक है? Now, question is when to use what? ठीक है? So इथे क्विक कंपॅरिझन दिलेलं आहे की कधी तुम्ही एक्सेल यूज करू शकता आणि कधी तुम्ही डेटाबेस यूज करू शकता. Now, next part, database concept. So before learning database or SQL structured query language, there are some theoretical part which you should know. So like what is database, what are data marts, what is data warehouse. So today we are going to cover all the database concept. So first thing, what is database? You can see database is a like giant digital notebook where we can store and organize information in a structured way. सो डेटाबेस हा एक असा लोकेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पण डेटा स्टोअर करता तो एका प्रॉपर स्ट्रक्चर वे मध्ये स्टोअर करता. ठीक आहे. रिअल टाइम एक्झाम्पल जसं बँकचा डेटा असेल और ई कॉमर्स सेक्टर असेल, फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिंत्रा, तर त्यांचा जो डेटा आहे तो तुम्ही डेटाबेसमध्ये स्टोअर करताय. ठीक आहे. आता डेटाबेस समजला, डेटाबेस इज अ लोकेशन वेअर यू आर गोइंग टू स्टोअर युअर डेटा. देन व्हॉट इज दिस DBMS? ठीक आहे. सो फुल फॉर्म आहे DBMS चा, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. So database management system, you can say it is basically a software. That software will help you to communicate with your data, and you can retrieve, update, delete your data using this DBMS. So database management system is a software that help us to manage our databases. Imagine it is like a librarian who organize and retrieve books for you. ठीक आहे. सो जेव्हा तुम्हाला तुमचा डेटाबेस म्हणून डेटा पाहिजे असेल तर DBMS will help you to get that data, update that data, or delete data however you want. So DBMS main functions are you can store, you can manage transaction, control and access your security, and provide backups and recovery. ठीक है? So now we know what is database. Database is a location where we store data. DBMS, it is a software which we are going to use to store, retrieve, and update our data. Like we have MySQL, PostgreSQL, Oracle, and SQL Server. Done. Now comes the question, what is data model? Okay. So data model is basically how you are going to store your data in database. ठीक आहे. तर तुमचा जो डेटा स्टोअर होतो त्यांचा एकमेकांबरोबर रिलेशन कसं आहे त्याला आपण बोलतो डेटा मॉडेल्स. डन. आता डेटा मॉडेल्स आपल्याला बघायचं असतील तर त्याच्यामध्ये हेरायचिकल एक मॉडेल येतो. Then we have network model, then we have relational model, and then we have ER model, which is entity relationship model. Now let's understand one by one. What is ER model, what is relational model, what is network model, and what is hierarchical or hierarchical model. ठीक है. So hierarchical model is something like data is organized in a tree-like structure with parent-child relationship. So each parent can have multiple children, but each child has only one parent. जसं आपण पायथन मध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट कम्प्लीट केलेलं. ठीक आहे. तर पायथन मध्ये आपल्याकडे जसं आपण इनहेरिटन्स डिक्लेअर करतो, आपल्याकडे एक मेन पॅरेंट क्लास असतो अँड देन त्याचे सब चाइल्ड क्लास असतात. तसं हेरायकल और हेरायचिकल मॉडेलमध्ये तुमच्याकडे मेन रूट असतो अँड देन त्या रूटचे सब रूट असतात. जे सबरूट जे आहेत ते एकमेकांबरोबर कनेक्टेड नाहीये. आता याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर
सो इफ यू आर वर्किंग विथ द XML फाईल, HTML फाईल, ठीक आहे. सो ते सर्वच्या सर्व तुमचे हेरायचिकल व हेरायकल मॉडेल आहे. डन. जसं यू हॅव रूट पॅरेंट, देन त्याला एक चाइल्ड आहे, चाइल्ड 1, चाइल्ड 2, चाइल्ड 3, देन अगेन त्या चाइल्डला पर सब चाइल्ड, आणि हे प्रत्येक चाइल्डचं एकमेकांबरोबर काहीही कनेक्शन नाही. सो दिस इज युअर हेरायचिकल और हेरायकल डेटाबेस मॉडेल. ठीक आहे. वेअर यू स्टोर युअर डेटा इन अ सच वे दॅट की तिथे पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप आहे आणि जो चाइल्ड आहे तो एकमेकांबरोबर कनेक्टेड नाहीये. नाव after hierarchical or hierarchical, we have next one which is network model. Done. So data is stored as a record connected through multiple links, allow many to many relationship. ठीक आहे. सो दॅट मीन्स जसं इथे तुमचा डेटा जो स्टोर होता लेवल टू बरोबर कनेक्टेड नाहीये, लेवल टू लेवल 1 बरोबर कनेक्टेड नाहीये, तोच प्रॉब्लेम तुमचा नेटवर्क मॉडेल सॉल्व्ह करतो. सो इन दिस पार्ट यू हॅव दिस मेन रूट, then project 1, project 2, and every department is connected with each other. ठीक है. So project 1 can access department C, department B, and department A. In similar manner, project 2 can access department A, department B, and department C. So in network model, जो हिरायचिकल मॉडेल मध्ये तुमचा चाइल्ड बरोबर कोणता कनेक्शन नव्हता, तो कनेक्शन तुमचा इकडे येतो. So like social network where one person can link to many others. ठीक है. Now this is your network. After that, the practical one which we are going to use is a RDBMS. So which is relational model. So what is relational model? So simple, in a simple format, relational models are those who store data in the format of rows and columns. ठीक आहे. जसं आता आपण एक्सेल मध्ये डेटा स्टोअर करतोय, तर आपल्याकडे कॉलम्स आहेत आणि रोज आहेत. किंवा आपण पांडाचा डेटा फ्रेम घेतला तर डेटा फ्रेम मध्ये पण रोज आहेत आणि कॉलम्स आहेत. इन सेम वे रिलेशनल मॉडेल विल हॅव रोज अँड कॉलम्स इन देअर स्ट्रक्चर. ठीक आहे. सो एक्झाम्पल we can see which is MySQL, Postgre, Oracle database. They all are RDBMS, relational database models, which store their data in the format of rows and columns. ठीक आहे. सो त्याचा सगळ्यात मोठा फायदा असा होतो की एव्हरी डेटा इज कनेक्टेड विथ इच अदर. यू कॅन क्रिएट प्रायमरी की, फॉरेन की, and you can control how data is going to store in your database. Done. And this is the one which we are going to learn practically using PostgreSQL. Chalo. So we know what is hierarchical or hierarchical model. We know network model. Last one which is relational model. Now we have model, entity relationship model. ठीक आहे. सो आता मॉडेल जो तुमच्याकडे आहे हा कोणताही डेटाबेसचा प्रॅक्टिकल मॉडेल नाही आहे. तर बेसिकली जेव्हा आपण लेट्स तुमच्याकडे क्लायंट येतो, आता त्या क्लायंटसाठी लेट्स टेक अ एक्झाम्पल दॅट आय वॉन्ट टू क्रिएट डेटाबेस फॉर द डीमार्ट कंपनी. डन. सो आता डीमार्ट कंपनीच्या वेगळ्या रिक्वायरमेंट असणार आहेत, तर त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मला त्या डेटाबेसला बनवायचं आहे किंवा डिझाईन करायचं आहे. सो त्याच्यामध्ये एम्प्लॉईजचा डेटा असेल, त्यांच्याकडे येणाऱ्या रॉ मटेरियलचा डेटा असेल, त्यांच्याकडे येणारा कस्टमरचा डेटा असेल, सेल्सचा असेल. डन. सो आता हा डेटाबेस आपण जेव्हा बनवतोय तर त्यावेळेस आपण तो डायरेक्टली कोडिंग करायला किंवा त्याचा आर्किटेक्ट जो आहे तो डायरेक्टली आपण कोड करायला स्टार्ट करत नाही. फर्स्ट व्हॉट वी डू, वी क्रिएट वन डायग्रामॅटिक we can say diagrammatic way where we are going to describe how data is going to connected with each other. ठीक आहे. सो जो मॉडेल आहे तो बेसिकली प्रेझेंटेशन आहे. सो जेव्हा तुम्ही एखादा डेटाबेस बनवायला जाणार आहात त्याच्या अगोदर तुम्ही क्लायंटला दाखवता की नक्की हा डेटाबेस कसा बनणार आहे, त्याच्यामध्ये येणारा जो डेटा आहे तो एकमेकांबरोबर कसा कनेक्टेड असणार आहे. सो जर क्लायंटने तुम्हाला ग्रीन फ्लॅग दिला, देन यू गो विथ द ऍक्च्युअल क्रिएशन ऑफ डेटाबेस. सो जो मॉडेल आहे तो प्रॅक्टिकल मॉडेल नाही, इट इज बेसिकली diagrammatic representation of your database where before execution you take client we can say client access key. Yes, this is something you want to build for his data to flow, and then you go with the actual creation of your database. ठीक है. So
represented data as an object and their relationship using diagram, used for database design, later converted into tables like RDBMS. Done? Chalo. So now last topic is what is RDBMS. So whichever database store data in the format of tables, that database we call as RDBMS. So an RDBMS is a store data in a tables and establish relationship between them. So key features are we have table, we have something called as primary key and foreign key, which will help you to store your data in a, we can say, specific format. Normalization can be done. So using that, you can remove duplicates data. Okay? And why we use RDBMS? First thing, efficient for data management. So if data is in format of row and column, you can easily access that data, ensures the data consistency and easy to retrieve and analyze. Chalo. So let me go back and let's start with the SQL. So we started with the SQL. So structured query language is a language which is used to manage your databases. And what is database? Database is a location where you are going to store your huge amount of data. Then we see what is DBMS. DBMS are the softwares like you have Postgre, SQL, and other softwares which can be used to manage your database. Now, after that, we saw data models. So we have hierarchical, then relational, then we have RDBMS and ER model. Out of which we are going to learn is a relational model, RDBMS, and why we are learning RDBMS. So these are the reasons why we are learning RDBMS. Chalo. So those who missed the installation part, I have already linked installation in this video. So हा जो लिंक आहे हा लिंक मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेल. तुम्ही या लिंकला फॉलो करून ज्यांचं इन्स्टॉलेशन राहिलेलं आहे ते इन्स्टॉलेशन कंप्लीट करतील. चलो क्लियर एव्हरी